अमृत अभियान दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 160 कोटी 50 लाख रुपये खर्चाची दुसरी भुयारी गटार योजना ही लवकरच सुरू होत असून सोलापूरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही योजना राहणार आहे। सोलापूर शहर परिसराची हद्दवाढ झाल्यानंतर या भागात ड्रेनेज लाईन नसल्याने याची या भागातील रहिवाशांकडून सातत्याने मागणी केली जात होती। अखेर अमृत अभियानातून हे काम हाती घेण्यात आलं। अमृत अभियान हे केंद्र शासन पुरस्कृत अभियान असून या अंतर्गत सोलापुरात भुयारी गटार योजनेचा म्हणजेच अमृत ड्रेनेज योजनेचा पहिला टप्पा राबवण्यात आला। 180 कोटी 24 लाख रुपयांच्या मूळ योजनेचा सुधारित खर्च हा 185 कोटी 1 लाख इतका झाला। यात केंद्र शासनाचा 50% तर राज्य शासन आणि सोलापूर महापालिकेचा हिस्सा हा प्रत्येकी 25% इतका आहे। दास ऑफशोअर इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांना हे काम करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2018 रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली। 31 मार्च 2023 ही या कामाची मुदत आहे। दरम्यान सुधारित 227.679 किलोमीटरपैकी 190 किलोमीटर इतक्या भुयारी गटारीचं काम पूर्ण झालं असून उर्वरित 40 किलोमीटरचं काम हे मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे। आतापर्यंत केंद्र, राज्य आणि पालिका यांच्या माध्यमातून 105 कोटी रुपये प्राप्त झाले असून यापैकी 92 कोटी 74 लाख रुपये या योजनेवर खर्च करण्यात आले आहेत। मलवितरिका तसंच मलप्रक्रिया केंद्र या कामाबरोबरच मेनहोल, प्रॉपर्टी चेंबर, DWC लाईन, UPUC लाईन आदी कामांचा समावेश आहे। दरम्यान आता अमृत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सुमारे 160 कोटी 50 लाख रुपये खर्चाची भुयारी गटार योजना ही लवकरच सुरू होत असून याची वर्क ऑर्डर देखील लवकरच देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत शहर आणि हद्दवाढ भागातील उर्वरित भाग हा संपूर्णपणे येणार आहे। शहराचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात होत असताना या विस्तारित भागातील अर्थात हद्दवाढ भागात काही ठिकाणी भुयारी गटार योजनेचा समावेश नव्हता, तेव्हा अशा भागातील अर्थात सोरेगाव परिसर, विजापूर रोड परिसर 50.86 किलोमीटर, नई जिंदगी परिसर, हत्तुरे वस्ती रोड 8.43 किलोमीटर, शेळगी दहिटणे परिसर 35.56 किलोमीटर, अवंतीनगर बाळे केगाव परिसर 39.59 किलोमीटर आणि देगाव परिसर 23.09 किलोमीटरच्या भुयारी गटार योजनेचा यात समावेश राहणार आहे। एकूण 157 किलोमीटर लांबीची ही भुयारी गटार योजना राहणार असून 27 MLD क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्राचा अर्थात STPचा यात समावेश राहणार आहे। झोन क्रमांक 7, 8, 11, 12, 13 मधील सुमारे 18,500 मिळकतींना याचा फायदा होणार आहे। दरम्यान वर्क ऑर्डर मिळताच सोलापूर शहर हद्दवाढ भागाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प वेगाने पूर्णत्वास जाणार आहे।